एकदा मुलांच्या शिक्षणासाठी खूप महागडी खेळणी किंवा ॲप्स घेतो की नाही. हो, अगदी. पण आज आपण ज्या स्रोतांवर बोलणार आहोत ते ते काहीतरी वेगळंच सांगतात. कदाचित मुलांसाठी सगळ्यात प्रभावी शैक्षणिक साधन आपल्या घरातल्या कचऱ्याच्या डब्यात सापडू शकतं. अगदी बरोबर. आजची आपली चर्चा कोल्हापूरच्या श्री शाहू मराठी शाळेतील एका छोट्याशा पण खूप महत्वाच्या उपक्रमावर आहे. तिथे इयत्ता पहिलीच्या मुलांनी चक्क पुठ्ठ्याच्या टाकाऊ बॉक्सपासून स्वतःसाठी बचत पेटी बनवली. बरोबर, म्हणजे पिगी बँक. आणि हा प्रकल्प दिसायला खूप साधा आहे, पण यात शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र आणि गणिताच्या काही मोठ्या कल्पना दडलेल्या आहेत. चला या साध्या बॉक्समागचं हेच शास्त्र जरा उलगडून बघूया. नक्कीच. सुरुवात करूया सगळ्यात स्पष्ट दिसणाऱ्या फायद्यापासून. टाकाऊपासून टिकाऊ ही जी संकल्पना आहे त्यामुळे मुलांना पर्यावरणाचा एक थेट धडा मिळतो. हो, पण याच्याही पुढे जाऊन म्हणजे या आजच्या स्क्रीन टाइमच्या जमान्यात मुलांना प्रत्यक्ष हाताने काहीतरी बनवण्याचा जो अनुभव मिळतो तो खूप मोलाचा आहे. हो, हा मुद्दा मलाही खूप महत्वाचा वाटतो. म्हणजे तो बॉक्स कापणे, त्याला गम लावून चिकटवणे, रंगवणे, यातून त्यांची बोटांची कौशल्य म्हणजे फाईन मोटर स्किल्स विकसित होतात. पण हे फक्त इतकंच मर्यादित आहे का? नाही, अजिबात नाही. याला शिक्षणशास्त्रात एम्बॉडीड कॉग्निशन असं म्हणतात. हो, अच्छा. म्हणजे काय होतं की ज्ञान फक्त मेंदूत तयार होत नाही तर ते शरीराच्या अनुभवातून निर्माण होतं. जेव्हा एखादं मूल सपाट पुठ्ठ्याला स्वतःच्या हाताने एक त्रिमितीय म्हणजे 3D आकार देतं तेव्हा भूमितीच्या संकल्पना त्याच्या मेंदूत नैसर्गिकरित्या रुजायला लागतात. खरंय. हे कोणत्याही डिजिटल गेमपेक्षा कितीतरी जास्त प्रभावी आहे. ठीक आहे, म्हणजे कौशल्याचा मुद्दा पटला. पण आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया, बचत. हो. स्रोतांमध्ये म्हटलं आहे की यातून मुलांना आर्थिक शिस्त लागते. पण मला एक प्रश्न पडतो, 6-7 वर्षांच्या मुलांसाठी ही खरंच बचतीची सवय असते की फक्त नाणी गोळा करण्याची एक गंमत? हा खूप मार्मिक प्रश्न आहे. म्हणजे तो धडा त्यांच्या मनात कितपत रुजतो? बरोबर. बघा, या वयात मुलं आर्थिक नियोजन किंवा गुंतवणूक असे मोठे शब्द समजू शकत नाहीत, पण त्यांना एका अत्यंत महत्वाच्या मानसिक संकल्पनेचा अनुभव मिळतो. ती म्हणजे विलंबित समाधान. विलंबित समाधान म्हणजे डिलेड ग्रॅटिफिकेशन. अगदी. म्हणजे आज मिळणाऱ्या छोट्या आनंदाऐवजी, समजा चॉकलेटऐवजी, भविष्यातल्या मोठ्या ध्येयासाठी थांबण्याची क्षमता. अच्छा. स्वतः बनवलेल्या डब्यात रोज पैसे साठवून नंतर एखादं मोठं खेळणं घेण्याची कल्पना. हाच तर आर्थिक आणि भावनिक शिस्तीचा पाया आहे. वाह, म्हणजे ही फक्त पैशांची बचत नाही तर एका अर्थाने संयमाची गुंतवणूक आहे. अगदी बरोबर. पण या सगळ्या चर्चेत स्रोतांमधल्या एका गोष्टीने मला खरंच चकित केलं. कोणती? तो म्हणजे गणिताचा संबंध. म्हणजे एका साध्या बॉक्समधून मुलं गणित कसं शिकू शकतात? आणि इथेच तर या उपक्रमाचं खरं सौंदर्य आहे. कसं काय? बघा, पुस्तकात आयत घन म्हणजे क्युबॉइड हा शब्द मुलांना अमूर्त आणि कंटाळवाना वाटू शकतो. हो, बरोबर. पण जेव्हा मूल स्वतः तो बॉक्स बनवतं तेव्हा त्याला लांबी, रुंदी, उंची यांचं एकमेकांशी असलेलं नातं प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. यालाच रचनावादी शिक्षण म्हणतात, जिथे विद्यार्थी केवळ माहिती स्वीकारत नाही तर स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो. म्हणजे गणिताचे नियम पाठ करण्याऐवजी ते नियम कसे तयार होतात याचा त्यांना एक प्रकारे अनुभव मिळतो. हो. उदाहरणार्थ, ते 12 सेमी बाय 8 सेमीचा कागद कसा दुमडल्यावर 10 सेमी उंचीचा बॉक्स तयार होतो हे त्यांना प्रत्यक्ष दिसतं. अगदी बरोबर. आणि याला एक भावनिक जोड कशी मिळते बघा. जेव्हा ती मुलं रोज 2 रुपये टाकून 15 दिवसांनी पैसे मोजतात तेव्हा 2 गुणिले 15 हे पाड्यातलं एक कोरडं गणित राहत नाही. तो त्यांच्या 15 दिवसांच्या संयमाचा आणि मेहनतीचा हिशोब बनतो. खरंय. इथे गणित थेट त्यांच्या भावनांशी जोडलं जातं आणि त्यामुळे ते कायमचं लक्षात राहतं. तर या सगळ्याचा अर्थ असा की कोल्हापूरच्या एका शाळेतील हा उपक्रम फक्त एक शालेय प्रकल्प नाहीये. नाही. खरं तर शिक्षण कसं असावं याचं हे एक उत्तम प्रारूप आहे. अनुभवात्मक, बहुआयामी आणि मुलांच्या प्रत्यक्ष जीवनाशी जोडलेलं. अगदी. आणि हे आपल्याला एका महत्वाच्या विचारावर आणून सोडतं. जर एक टाकाऊ बॉक्स मुलांच्या शिक्षणात इतकी मोठी भूमिका बजावू शकतो तर आपल्या घरात आणि आजूबाजूला अशा कितीतरी वस्तू असतील ज्यांना आपण फक्त कचरा समजतोय, पण त्या खरं तर मुलांसाठी शिकण्याची अप्रतिम साधनं असू शकतात.